नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजेच पुस्तक पालन आणि लेखाकर्म अकाउंट या विषयाच्या सराव प्रश्नपत्रिकेची माहिती आज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 80 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. 3 तासाचा वेळ आहे. 5 पेजेसची ही प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीला काही सूचना असतात, त्या दिलेल्या नाही आहेत. काही हरकत नाही. आपण प्रश्नपत्रिका जी आपल्याला मिळते त्या प्रश्नपत्रिकेवरून हे व्हिडिओ बनवतो आहे. आपण फक्त हिचा वापर एक सराव करण्यासाठी म्हणून करायचा आहे. सर्व महाराष्ट्रभर असे पेपर असतील का, हे पेपर येतील का, असा विचार करायचा नाही आहे. ही सराव प्रश्नपत्रिका आहे, तर आपला अभ्यास किती झालेला आहे याचाच सराव फक्त व्हावा या हेतूने याच्याकडे पाहायचे. याच्यात सगळे बोर्डाचे नियम वापरून प्रश्नपत्रिका आहे का, प्रश्न आहेत का, असा विचार करायचा नाही आहे, कारण याची 100% खात्री नाही. ज्या प्रश्नपत्रिकांवरती आधारित हे व्हिडिओ बनवले ते ॲक्युरेट नसतील प्रश्नपत्रिका, कारण ह्या दुसऱ्यांच्या प्रश्नपत्रिका. मी जेव्हा अभ्यास करून डिटेलमध्ये माहिती घेऊन प्रश्नपत्रिका स्वतः बनवतो त्यावेळेस मला खात्री असते की याच्यातले प्रश्न येतील. आणि ह्या दुसऱ्या शाळांच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यामुळे याच्यावरती आपण गॅरंटी देऊ शकत नाही की ह्या प्रॉपर आहेत की नाही. आपण फक्त आणि फक्त सराव करण्यासाठी एक प्रश्नपत्रिका असावी या हेतूने ह्या प्रश्नपत्रिका अभ्यासाव्यात. चला पाहूयात ही प्रश्नपत्रिका आणि कशा पद्धतीने यामध्ये क्वेश्चन दिलेले होते. पहिला प्रश्न 20 मार्काचा आहे. यामध्ये पहिला उपप्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन आणि रिराईट द सेंटेन्स अशा पद्धतीचा 5 मार्कांचा प्रश्न आहे. यामध्ये 5 विधानं दिलेत आणि त्याला काही अल्टरनेटिव्ह पण दिलेले आहेत, पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडून हे विधान आपल्याला कंप्लीट करायचं होतं. यामध्ये पहिले विधान आहे, द पर्सन हू ड्रॉ द बिल इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. दुसरं विधान होतं, इन द अब्सेन्स ऑफ द ॲग्रीमेंट इंटरेस्ट ऑन द ॲडव्हान्स बाय द पार्टनर टू द फर्म इज अलाउड टू द रेट ऑफ डॅश डॅश. तिसरं होतं, जनरली करंट रेशो शूड बी डॅश डॅश. चौथं विधान होतं, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शोन इन द न्यू बॅलन्स शीट ऑन डॅश डॅश. आणि 5वं शेवटचं विधान होतं, एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज टर्म ॲज डॅश डॅश. राईट द वर्ड फेज ऑर टर्म विच कॅन सबस्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. म्हणजे खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत, त्या स्टेटमेंटसाठीची एखादा शब्द फेज किंवा टर्म जी आहे ती सुचवायची आहे. 5 मार्कासाठी 5 विधान होते. पहिले विधान त्यामध्ये, अंडर धिस मेथड कॅपिटल बॅलन्स ऑफ पार्टनर रिमेन कॉन्स्टंट. दुसरं होतं, द फर्म ऑफ ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी ओनली. तिसरं होतं, एक्सपेन्स इनकर्ड ऑन डिझॉल्युशन ऑफ फर्म. चौथं होतं, 3 एक्स्ट्रा डेज विच आर अलाउड ओव्हर द अबोव द टर्म ऑफ बिल. आणि 5वं होतं, द रेशो दॅट एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन क्विक ॲक्सेस असेट्स अँड करंट लायबिलिटीज. यानंतर सी उपप्रश्न, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 5 मार्कासाठीचं क्वेश्चन. यामध्ये पहिला, फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स इज डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. दुसरा होता, डायरेक्टर्स कॅन रिइश्यू फॉरफिल्ड शेअर्स. तिसरं होतं, सॅलरी अकाउंट कम अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स. चौथं होतं, एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटी इज कॉल्ड कॅपिटल फंड. आणि 5वं, फेन द गुडविल इज रिटर्न ऑफ गुडविल अकाउंट इज डेबिटेड. यानंतर डी उपप्रश्न होता, कॅल्क्युलेट द फॉलोइंग. 5 मार्कासाठी 5 विधानं. रिअलायझेशन प्रॉफिट ऑफ अ फर्म is 6,000
partner share profit and losses in the ratio of 3:2 to 1. Calculate the amount of realization profit to the credited to partners capital account. दुसरं होतं 10% per month. Depreciation of furniture rupees 50,000 for 3 months. Calculate the depreciation. Third, under valuation of closing stock by 10%. Closing stock was 30,000. Find out the value of closing stock. 4. Anu and Manu are sharing profit on losses in the ratio of 2:3. They admitted Sonu of 1:4 share in future profit. Calculate the new profit sharing ratio. And fifth होतं 12% per year interest on bank loan rupees 1 lakh for 6 months. Calculate interest. अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन हा Vimal and Komal share profit and losses in the ratio 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2021 was under. बॅलन्स शीट दिलेलं होतं आणि त्यावरती आधारित क्वेश्चन विचारलेले होते. हे क्वेश्चन ह्या ठिकाणी आपण पाहून घ्या. स्क्रीनशॉट काढा किंवा ही प्रश्नपत्रिका मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल, त्या ठिकाणी पाहून घ्या. याला और दुसरा क्वेश्चन होता. गिवन बिलो द बॅलन्स शीट ऑफ अनिल, सुनील अँड सुरेश हू वेअर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस ॲज 3:3:2. बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि त्यावर आधारित विचारलेले क्वेश्चन आहेत, ते आपल्याला सॉल्व करायचे होते. क्वेश्चन मी सांगत नाही, काय ॲडजस्टमेंट वगैरे दिलेल्या होत्या त्या करायच्या होत्या. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. यानंतर तिसरा क्वेश्चन सचिन, शैलेश आणि सागर वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑन द 31st March 2021. बॅलन्स शीट दिलेलं आहे त्यांचं आणि आपल्याला यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर रिलेशनशिप अकाउंट, पॅरेंटर कॅपिटल अकाउंट आणि बँक अकाउंट. हा क्वेश्चन होता पास नेसेसरी जनरल एंट्रीज इन द बुक ऑफ निशा, यावरती आधारित असलेला. क्वेश्चन 4, सनफ्लावर लिमिटेड इश्यूड 1 lakh इक्विटी शेअर ऑफ ₹10 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2 per share payable as. आणि स्टेट पास जनरल एंट्रीज इन द बुक ऑफ सनफ्लावर लिमिटेड. और त्याला क्वेश्चन होता स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. हा क्वेश्चन होता. त्यानंतर पाचवा क्वेश्चन तर सोनू मोनू रेनू वेअर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस 2:1 रिस्पेक्टिव्हली. देअर बॅलन्स शीट दिलेला आहे आणि त्या आधारे डेट ऑफ पार्टनरशिपवरती आधारित असलेला हा क्वेश्चन विचारलेला होता. ॲडजस्टमेंट वगैरे ह्या ठिकाणी करायला सांगितलेल्या होत्या आफ्टर डेथ. और त्याला कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो देखील ह्या ठिकाणी विचारलेला होता. त्यानंतर क्वेश्चन 6, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट पेमेंट अकाउंट ऑफ VN जैन स्कूल सुपे. आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, ॲडिशन इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वेश्चन 7, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्ट गिवन बिलो ऑफ रिया अँड सिया यू आर रिक्वायर्ड to prepare trading
and profit and loss account for the year of ended 31st March 2021 balance sheet given below. याच्यात दिलेल्या बॅलन्स शीटवरून आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं होतं. ॲडजस्टमेंट ह्या ठिकाणी दिलेले होते. अशा पद्धतीची ही होती एक सराव क्वेश्चन पेपर. ही क्वेश्चन पेपर मी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला शेअर करतो, कारण अकाउंटचे प्रॉब्लेम वाचून सांगणं तसं खूप वेळ जाणार आहे आणि ते समजणार पण नाही आहे. त्यामुळे मी वाचून दाखवलेलं नाही काय कशाच्या संदर्भातला प्रॉब्लेम आहे एवढं फक्त तुम्हाला सांगितलं आहे. ॲक्च्युअली ही क्वेश्चन पेपर पाहून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर विषयांच्या राहिलेल्या सराव प्रश्नपत्रिकांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.